मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आगामी गणेशोत्सवामध्ये पीओपी मूर्ती पूर्णपणे बंद करण्यात येतील। आगामी गणेशोत्सवावर देखील कोर्टाच्या नियमांचं सावट आहे। आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे पर्यावरणपूरक असावे असं सुद्धा सांगण्यात आलंय। गणेशोत्सवासंदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेनं एक परिपत्रक जारी केलंय। माघी गणेश उत्सव या काळामध्ये पीओपी मूर्ती असल्यानं तलावामध्ये विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आलेली होती आणि यावरून देखील आता मुंबई उपनगरामध्ये मंडळांनी निषेध केलेला होता। पालिकेकडून नियमावली आल्यानं आता गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार आणि त्यासोबतच राजकीय नेते काय भूमिका घेतात पाहणं महत्त्वाचं आहे। अजय माने आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। अजय, महानगरपालिकेने जे परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय? आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेने परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकात जर पाहिलं तर 3 महत्त्वाचे मुद्दे। त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी जे ते मूर्तिकार आहेत ते त्यांना पीओपीच्या मूर्त्या बनवण्यास बंदी केलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांना आम्ही महानगरपालिकेकडून विना अनुदान म्हणजे जसे पैसे न घेता त्यांना मंडप बांधण्याची व्यवस्था जी आहे ती करून दिली जाईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की ह्या मूर्तिकारांना त्यांच्या दुकानाबाहेर किंवा जिथे जिथे ते मंडप घालतील मूर्ती बनवताना त्या ठिकाणी लिहावं लागेल की आमच्या इकडे पर्यावरणपूरक मूर्त्या ज्या त्या बनवल्या जातात। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की पालिकेने कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हटलेलं की 2025चा जो गणेशोत्सव होईल त्याला ज्या त्या पर्यावरणपूरक मूर्त्या ज्या त्या वापराव्यात आणि त्याची जी मूर्तीची हाईट आपण जी उंचीची प्रत्येक वेळी जो वाद होताना पाहायला मिळतो त्याचाही संदर्भ जो आहे तो त्याच्यातून मागण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मागी गणेशोत्सवाच्या काळात जसा वाद पालिका आणि गणेश मंडळामध्ये झाला होता तो आता पुन्हा एकदा नव्याने उद्भवणार का हा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे। कारण की एकीकडे पालिकेने पर्यावरणपूरक मूर्त्या ज्या त्या सांगितलेल्या खरं तर शाडू मातीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या उचलण्यासाठी जरा वजनदार असतात त्यामुळे अनेक वेळ आणि मोठ्या मूर्त्यांना आकार देण्यासाठी पीओपीचा वापर केला जातो। त्याच पार्श्वभूमीवर आता थेट या मूर्त्यांवर जर पीओपीच्या मूर्त्यांवर बंदी आल्यानंतर आता मंडळांचे निर्णय काय असणार? कारण की आपण जर पाहिलं तर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात अनेक मंडळ आहेत जे 20 फुटावरून वरती उंचीच्या मूर्त्या ज्या आहेत त्यांची उभारणी करतात, त्यांचं गणेश मूर्तीचं एकंदरीत आगमन करतात आणि त्यामुळे जर मूर्तीच्या शाडू पर्यावरणपूरक मूर्तीसोबतच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की उंचीवर सुद्धा पालिकेने जे ते लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे। जास्त निश्चित एक महत्त्वाची नियमावलीच या निमित्तानं आता मुंबई महानगरपालिकेनं काढलेली आहे। त्याचं काटेकोरपणे पालन होते का ते त्या काळामध्ये कळेल। अजय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।